नमस्कार. RSS, भाजप आणि त्यांची बांडगुळं म्हणजे ते शरद पोंक्षे, संभाजी भिडेंसारखे उथळ लोक आपल्या महापुरुषांवर, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांवर करत असलेल्या खोट्या आणि बेताल वक्तव्यांचा पर्दाफाश आणि चिरफाड आपण अभिव्यक्तीच्या मागील काही भागांमध्ये केलेली आहे. हे लोक किती खोटारडे आहेत ते आवश्यक त्या सर्व संदर्भांसह आपण समोर आणणार आहोत. एक मुद्दा त्यामध्ये राहून गेला आहे आणि तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतचा. काय होतं की या RSS आणि मंडळींकडे स्वातंत्र्यासाठी लढलेला त्यांच्या विचारसरणीचा एकही नेता नाही. असेल कुठून? कारण यांच्यापैकी कोणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये यत्किंचितही सहभागीच नव्हतं. त्यामुळे मग कधी स्वामी विवेकानंद, कधी भगतसिंग, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस, तर कधी सरदार वल्लभभाई पटेल अशा थोर लोकांवरती हे आपला दावा सांगत राहतात की जे कधीच यांच्या विचारांचे नव्हते. सरदार वल्लभभाई पटेल आमच्या म्हणजे संघाच्या हिंदुत्ववादी विचारांचे होते असे दाखवण्याचा हे लोक मोठमोठे पुतळे उभारून प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची अक्षरशः कीव येते. विकृत बुद्धीच्या नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. त्यांनी तातडीने RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घातली आणि केवळ तेवढंच नाही तर संघाचे तत्कालीन प्रमुख असलेल्या गोळवळकर यांना अटकही केली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संघाचा गांधी हत्येशी काही संबंध नाही हे पटेलांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पटेलांनी त्यांना लेखी पत्र लिहून कळवलेलं आहे की गोडसेचा थेट संबंध भलेही संघाशी आता नसेल, सावरकरांशी असेल, पण संघाने मागील काही काळामध्ये देशभरात जे धर्मांधतेचं विष पसरवले, जे सगळं वातावरण विषारी केलंय, त्याची गांधी हत्या ही परिणिती आहे. निर्माणाधीन असलेलं संविधान आम्हाला मान्य नाही आणि देशाचा तिरंगा हा राष्ट्रध्वजही आम्हाला मान्य नाही अशी संघाची त्यावेळी भूमिका होती. सरदार वल्लभभाई पटेल यांना संघाच्या या भूमिकेविषयी प्रचंड चीड होती. त्यामुळे पुढे काही काळाने जेव्हा संघावरची बंदी उठवण्याबाबत पटेलांना विनंती करण्यात आली सगळीकडून, तेव्हा त्यांनी गोळवलकरांकडून लेखी मागितलं की संघ भारतीय संविधान मान्य करेल आणि राष्ट्रध्वजाचाही सन्मान राखेल. त्याचप्रमाणे संघ यापुढे केवळ सांस्कृतिक संघटना म्हणून काम करेल आणि राजकारणात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. गोळवलकरांनी तसं पटेलांना लेखी स्वरूपामध्ये लिहून दिलं आणि मग पटेलांनी संघावरची बंदी उठवली. अर्थात संघाने पटेलांना लेखी स्वरूपात दिलेला एकही शब्द पुढील काळात पाळलेला नाहीच. आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज त्यांनी स्वातंत्र्यानंतर तब्बल 55 वर्षांनी फडकवायला सुरुवात केली, तेही लोकांनी प्रचंड निर्भत्सना सुरू केल्यावर नाईलाजाने. आणि संविधान बदलण्यासाठी त्यांचे कसोशीने कसे प्रयत्न सुरू आहेत ते आपण सगळेच आता मागील 10 वर्षांपासून पाहतो आहोत. आज मोदींचं एकही भाषण वल्लभभाई पटेलांचं गुणगान केल्याशिवाय आणि नेहरूंवरती टीका केल्याशिवाय पूर्ण होताना दिसत नाही. पण केवळ पटेलांचा भव्य पुतळा उभारल्याने पटेल संघ किंवा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे कधीच ठरणार नाही. आणि अर्थात मोदींचाही केवळ गुजरातमधील पटेल समाजाचा आपल्याला पाठिंबा कायम मिळत राहावा इतकाच मर्यादित उद्देश आहे. त्याशिवाय त्यांनाही पटेलांच्या आचार विचारांशी अधिक काही देणं घेणं नाहीच. काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा मोदी आणि अमित शहा मोठाच गाजावाजा करीत असतात, परंतु हे कलम काश्मीरमध्ये लागू करताना त्याआधी त्याचा मसुदा ठरवताना सगळ्यात प्रमुख भूमिका याच सरदार वल्लभभाई पटेल यांचीच होती. देशाच्या संसदेत गृहमंत्री या नात्याने ते बिल मांडलंही त्यांनीच. भाजपच्या आणि मोदींच्या अंध समर्थकांपैकी किती लोकांना या बाबीची माहिती आहे? काश्मीर आज जे काही आपल्या म्हणजे भारताच्या ताब्यात आहे ते पंडित नेहरूंच्या जबरदस्त मुत्सद्दीगिरीमुळे. फाळणीचे जे काही निकष ठरवले गेले होते त्यानुसार देशातील सीमावर्ती भागातील मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानला जाणार हे नक्की होतं आणि त्याच निकषांनुसार काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावं असं गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं सुरुवातीचं मत होतं. अनेकांना आज हे ऐकताना आश्चर्य वाटेल, परंतु ते पूर्ण खरं आहे. नेहरूंनी काश्मीर भारतात राहणं का गरजेचं आहे ते पटेलांना समजावून सांगितलं. नेहरू हे काश्मीरी पंडित ब्राह्मण, साहजिकच त्यांचं काश्मीरवरती प्रचंड प्रेम. तिथला तेव्हाचा शासक असलेला राजा हरिसिंग हा हिंदू. काश्मीर सरळ मार्गाने आणि फाळणीच्या ठरवल्या गेलेल्या निकषांनुसार आपल्या देशात सामील होण्यात चालढकल होत आहे हे पाहिल्यावरती टोळीवाल्यांना पुढे करून पाकिस्तानी सेनेने काश्मीरवरती हल्ला केला. तेव्हा अतिशय मुत्सद्देगिरीने राजा हरिसिंगांकडून
भारतात विलीन होण्यासाठीची मंजुरी घेऊन मगच नेहरूंनी तिथं आपल्या सेना पाठवायला गृहमंत्री वल्लभभाई पटेलांना सांगितलं. पाकिस्तानी सैन्याला त्यानंतर जिथपर्यंत मागे रेटता येईल तितकं आपल्या सैन्याने मागे रेटलं आणि यापेक्षा अधिक आता आपण पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलू शकत नाही हे पूर्ण लक्षात आल्यावरती, तशी खात्री पटल्यावर नेहरूंनी सीजफायर अर्थात युद्धशांतीचा निर्णय घेतला. आणि मग पुढे त्यावेळी दोन्ही देशांचं सैन्य त्या दिवशी ज्या रेषेवरती उभं होतं ती दोन्ही देशांची सीमारेषा ठरली. या सगळ्यामुळे आज काश्मीर खोऱ्याचा मोठा प्रदेश आपल्या देशाच्या ताब्यामध्ये आहे. नेहरूंच्या त्यावेळच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये वल्लभभाई पटेल पूर्णपणे सहभागी होते आणि प्रत्येक गोष्टीला त्यांची सहमती होती. काश्मीरचा मोठा भाग भारतात राहण्यामध्ये आपलं नाही तर नेहरूंचं मोठं योगदान आहे हे त्यांनी पुढील काळामध्ये नमूदही करून ठेवले. परंतु संघ भाजपचे लोक हे सत्य कधीही लोकांसमोर येऊन देत नाहीत, सांगत नाहीत. नेहरूंमुळे अर्ध काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात गेलं अशा बोंबा ते मारित असतात, पण नेहरूंमुळे अर्ध का होईना काश्मीर आपल्या ताब्यात राहिलं हे वास्तव आहे. असो, आता सरदार पटेल पंतप्रधान का होऊ शकले नाहीत या प्रश्नाकडे येऊ. सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे दोघेही महात्मा गांधी यांचे निस्सीम अनुयायी. दोघेही गांधीजींचा केवळ आदर करीत नव्हते तर त्यांची गांधीजींवरती प्रचंड श्रद्धा होती. गांधीजींचाही या दोघांवरती सर्वाधिक स्नेह होता आणि या दोघांचीही बलस्थानं कोणती, मायनस पॉईंट कोणते हे गांधींना अचूकपणे माहिती होतं. केम्ब्रिज आणि अन्य ठिकाणी शिक्षण घेत असल्यापासूनच नेहरूंनी जागतिक राजकारणाचं निरीक्षण आणि अभ्यास सतत सुरू ठेवलेला होता. त्यानंतरच्या काळातही देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात त्यांनी जे काही परदेश दौरे केले त्यामध्ये त्या देशातील विचारवंतांना, विरोधी पक्षीय नेत्यांना, साहित्यिकांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं हे ते सतत करीत राहिले. 1930-40 या दशकामध्येच तत्कालीन जागतिक नेत्यांमध्ये नेहरूंच्या नावाची चर्चा सुरू झालेली होती. भारताचं पुढील नेतृत्व म्हणून नेहरूंकडे पाहणं जगानं सुरू केलेलं होतं. एका अशाच परदेश दौऱ्यात इटलीचा हुकुमशहा असलेल्या मुसोलिनीने नेहरूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण समाजवादी आणि लोकशाहीवादी विचारांच्या नेहरूंनी हुकुमशहा मुसोलिनीला भेटण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार कळवला. त्यांच्या या तडफदार नकाराची त्यावेळेला जगभर चर्चा झाली होती. अमेरिका, इंग्लंड, रशियासह पूर्ण युरोपमध्ये दौरे करून त्यांनी आपल्या अभ्यासाची बैठक पूर्ण केलेली होती, पक्की केलेली होती. वल्लभभाई पटेलही प्रखर राष्ट्रभक्त होते, लोकशाहीवादी विचारांचे होते. संघटन कौशल्य त्यांचंही अतिशय कौतुकास्पद होतं. काँग्रेस पक्षावरती त्यांची पकड होती चांगली, देशाची नाळ त्यांना उत्तम समजत होती. फरक इतकाच होता की ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारत आपल्याला मिळणार होता त्या परिस्थितीमधून देशाला बाहेर काढण्याची आणि जगासमोर आपल्या देशाचं असंख्य जटिल आव्हानांवरती मात करून एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आणि तीही धर्मनिरपेक्ष मार्गाने वाटचाल करणारा देश असं आश्वासक चित्र निर्माण करण्याची ताकद आणि धमक वल्लभभाई पटेलांपेक्षा पंडित नेहरूंमध्ये अधिक आहे असं गांधीजींचं मत होतं आणि त्यामुळेच त्यांचा कल हा पटेलांपेक्षा नेहरूंकडे अधिक झुकलेला होता. आपल्या गुजरातच्या असलेल्या पटेलांना डावलून मूळचे काश्मीरी आणि नंतर अलाहाबादच्या असलेल्या नेहरूंना प्राधान्य देण्यात देशहितापेक्षा गांधीजींचा अन्य काय स्वार्थ असणार होता. स्वतः सरदार पटेलांनाही या सगळ्याची पूर्ण कल्पना होती. जागतिक राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून पाहता जवाहर आपल्यापेक्षा उत्तम आहे, त्याचं वय आपल्यापेक्षा 14 वर्षांनी कमी आहे, ही वस्तुस्थिती सरदार पटेल यांनाही मान्य होती. देश स्वतंत्र होताना सरदार वल्लभभाई पटेल 72 वर्षांचे होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा एक जबरदस्त झटका येऊन गेलेला होता. आतड्याच्या विकारांसारख्या अन्य काही व्याधींनी त्यांना त्रस्त केलेलं होतं. शारीरिक कष्ट आणि मानसिक ताणतणाव यापासून लांब राहण्याचे सल्ले त्यांच्याच डॉक्टरांनी त्यांना दिलेले होते. दुसऱ्या बाजूला देश स्वतंत्र होताना नेहरूंचं वय 58 वर्षांचं होतं. त्यांची प्रकृतीही उत्तम होती. या सगळ्या बाबीही पटेलांना उमगलेल्या होत्या. त्यामुळेच 1946च्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गांधीजींनी नेहरूंच्या बाजूने दिलेला कल सरदार पटेल यांनी स्वीकारला होता. हा निर्णय मान्य नसता किंवा अन्यायकारक वाटला असता तर त्या विरोधामध्ये बंड करण्याची क्षमता सरदार पटेल यांच्यामध्ये पूर्णपणे होती, अगदी नक्की होती. पक्षावर त्यांची पकड पंडित नेहरूंपेक्षा अधिक होती आणि प्रांतिक समित्यांमध्येही त्यांना मानणारे लोक हे नेहरूंना मानणाऱ्या लोकांपेक्षा अधिक संख्येने होते. त्या जोरावर ते सहजपणे नेहरूंना मागे सारून पंतप्रधान होऊ शकले असते. पण त्यांनी तसा काही विचार अजिबातच केलेला नाही. मीनू मसानी हे तेव्हाचे मोठे नेते आणि सरदार पटेल यांचे निकटचे सहकारी होते. त्यांनी आपल्या अगेन्स्ट द टाईड या आत्मचरित्रामध्ये याबाबतची एक महत्त्वाची आठवण नोंदवून ठेवली आहे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर काही दिवसांनी एका सकाळी मिनू मसानी पटेलांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. तिथे हिरवळीवरती चालत असताना त्यांनी सरदार पटेलांना विचारलं की तुम्ही पंतप्रधान पद इतक्या सहजपणे का सोडलं. तेव्हा पटेलांनी त्यांना म्हटलं, मला आधीच हृदयविकाराचा एक मोठा झटका येऊन गेलाय. माझी प्रकृतीही फारशी बरी नाही. अशा परिस्थितीत मी अट्टहास करून या वयामध्ये पंतप्रधान पद मिळवलं असतं तरी त्या पदावरील कामाच्या आणि अपेक्षांच्या ओझ्याने माझा आता लवकर मृत्यू झाला असता आणि त्यानंतर जवाहरच पंतप्रधान झाला असता. पण या गेलेल्या काळामुळे त्याच्यासमोर तो पवर आणखीन कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. हा सगळा धोका पत्करणं मला देशाचा विचार करता इष्ट वाटलं नाही आणि म्हणून मी जवाहरच्या मार्गामध्ये कुठेही अडचण निर्माण केली नाही. नेहरू पटेल यांच्यात वाद किंवा मतभेद होते असं सांगत फिरणाऱ्या लोकांना हे दोन्ही नेते कधी उमगलेच नाहीत. सरदार पटेल आणि नेहरू यांच्यातील सर्व पत्रव्यवहार उपलब्ध आहे. 1 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे देशाची सूत्र हाती घेण्याच्या 15 दिवस आधी नेहरूंनी पटेलांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलंय की काही उपचार पाळणं आवश्यक असल्याने या पत्राद्वारे मी तुम्हाला देशाच्या नवीन मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. हे निमंत्रण हा तसा अनावश्यक उपचार आहे कारण तुम्हीच या मंत्रिमंडळाचे प्रमुख आधारस्तंभ आहात. नेहरूंच्या या पत्राला सरदार पटेल यांनी 2 दिवसांनी म्हणजे लगेच 3 ऑगस्टला उत्तर दिलं. त्यात त्यांनी काय म्हटलंय पहा. आपला परस्पर स्नेह आणि घनिष्ठता हे गेले 30 वर्षे इतकं भक्कम आहे की त्याला कोणत्याही औपचारिकतेची अजिबात आवश्यकता नाही. माझी सेवा नेहमीच तुमच्या सुपूर्द असेल. मला अशी आशा आहे की उरलेलं सर्व आयुष्य तुम्हाला माझ्याकडून विश्वसनीयता आणि निष्ठा यांचाच अनुभव मिळत राहील. आपल्या दोघांची जोडी अतूट असेल आणि तीच आपली शक्तीही असेल. प्रत्येक शब्द पहा. कोणत्या एका अगदी एक तरी शब्दामध्ये सरदारांची नाराजी डोकावते का. त्यानंतरही कारभार करताना नेहरू आणि पटेल सतत एकमेकांचा सल्ला घेत असायचे याचे असंख्य दाखले उपलब्ध आहेत. सरदार पटेल यांच्या कन्या मणिबेन पटेल यांनी एक ठिकाणी लिहून ठेवले की नेहरू दिल्लीमध्ये 17 यॉर्क रोड इथं राहत असताना वल्लभभाई पटेल समोरच्या रस्त्यावर म्हणजे 1 औरंगजेब रोडवरती राहायचे. दिवसातून एकदा तरी नेहरू सरदारांना भेटायला रस्ता ओलांडून त्यांच्या घरी यायचे किंवा सरदार नेहरूंच्या घरी जायचे. नेहरू 3 मूर्ती भवनमध्ये राहायला जाईपर्यंत हा नित्यक्रम सुरूच होता. हे सगळं काय दर्शवतं. नेहरू आणि पटेल यांच्यात वाद झाले नाहीत का तर झालेत. अगदी टोकाचेही झालेत. पण अशा प्रत्येक वेळी मी तुमच्या मार्गात अडसर ठरतोय असं मला वाटतंय आणि त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन दूर होऊ इच्छितो असं दोघांनीही एकमेकांना लिहिलेलं आहे. म्हणजे पहा, दुसऱ्याने आपल्या मार्गातून बाजूला व्हावं असं म्हणण्याऐवजी मीच तुमच्या मार्गातून बाजूला होतो असं हे दोघेही म्हणत होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर मात्र मानसिकदृष्ट्या दोघेही कोलमडून गेले. गांधीजींच्या सुरक्षेत गृहमंत्री म्हणून सरदार कमी पडले असा आरोप काँग्रेसमधूनच काही लोकांनी केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा नेहरू प्रचंड संतप्त झाले होते, चिडले होते आणि त्यांनी ती मागणी फेटाळून लावतानाच सरदारांचं पूर्ण समर्थन केलं होतं. सरदार पटेल ही हिंदू राष्ट्रवादी असल्याचा दावा RSS आणि बाकीची तत्सम काही मंडळी करीत असतात, जो अर्थातच बोगस असल्याचे अनेक दाखले आहेत. या एपिसोडच्या सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या. आणखीन एक महत्त्वाचा दाखला पहा. ब्रिजमोहन बिर्ला यांना लिहिलेल्या एका उत्तराच्या पत्रामध्ये पटेल यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हिंदुस्थानला हिंदू हा राज्याचा अधिकृत धर्म असणारे हिंदू राज्य करता येणार नाही. या देशात इतर धर्मांचे अल्पसंख्याक लोक आहेत आणि त्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपण विसरता कामा नये. धर्म, जात, वंश यांचा विचार न करता राज्य सगळ्यांसाठी अस्तित्वात असलं पाहिजे. असं खूप काही आहे सरदार पटेल यांच्याविषयी जे इथे नमूद करता येईल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशाचं भवितव्य घडवण्यात, हा देश उभा करण्यामध्ये नेहरू आणि पटेल या दोघांचाही मोठा सहभाग आहे. अनेक मतभेदांसह त्यांनी आपल्यावरील ही जबाबदारी पूर्णपणे निभावून नेलेली आहे. गांधीजींची हत्या झाली नसती तर कदाचित सरदार पटेल अजून काही काळ जगलेही असते. परंतु गांधी हत्येच्या वेदनेतून ते फार सावरलेच नाहीत. डिसेंबर 1950 मध्ये त्यांना उपचारांसाठी मुंबईला आणण्यात आलं आणि तिथंच त्यांचं निधन झालं. नीचपणा आणि अधमपणा म्हणजे पटेल जिवंत असताना तर RSS किंवा अन्य मनुवादी सनातनी किड्यांनी सतत नेहरू आणि पटेलांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केलेच, परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही अंत्यविधीला नेहरू आलेच नव्हते असा खोडसाळ प्रचार केला, जो आजही सुरू असतो.
खरं तर पटेलांच्या पार्थिवाला खांद्या देण्यापासून ते संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत नेहरू जातीनं स्मशानभूमीमध्ये थांबून होते. आपला सगळ्यात मोठा आधार गमावल्यानं शोकमग्न असलेले नेहरू त्या अवस्थेमध्ये श्रद्धांजलीपर 2 शब्द नीटपणे बोलूही शकले नव्हते. त्याचे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत, पण या खोटारड्या लोकांना ते पाहायचे नसतात. असो, उपलब्ध सगळं साहित्य, सगळे संदर्भ अभ्यासल्यावरती आपल्याला लक्षात येतं ते हेच की स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळची देशातली आणि जगातली परिस्थिती लक्षात घेऊन गांधीजींनी आपल्या मनामध्ये पंडित नेहरूंची निवड पक्की केलेली होती. यात लपवण्यासारखं काहीही नाही. समाजाला अंधश्रद्धांपासून, धार्मिक फुटीपासून, जातीयवादापासून बाजूला करू शकेल, देशाच्या आर्थिक विकासाची स्पष्ट रूपरेषा ज्याच्या डोळ्यासमोर असेल आणि जो विकासासाठी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकेल असा नेता म्हणून जवाहरलाल त्यांना योग्य वाटत होते. नेहरूंनी आपल्या कृतीतून पुढील काळामध्ये गांधीजींचा हा विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवला, याचे आपण सगळेच साक्षी आहोत. आणि त्यामुळे गांधीजींची निवड अचूक होती हे आपण मान्य करायलाच हवं. हेच वास्तव सरदार पटेल यांनी सुद्धा मनोमन स्वीकारलं होतं आणि त्यामुळेच आयुष्याच्या अखेरपर्यंत ते नेहरूंच्या सोबत एकनिष्ठेने राहिले. त्यांचा भला मोठा पुतळा उभारून किंवा सतत त्यांना गांधी नेहरूंच्या विरोधात उभं करून किंवा पोंक्षे आणि भिडे वगैरेंसारखे उठवळ लोक सतत कितीही बोंबलत फिरत राहिले तरी हे वास्तव अजिबात बदलणार नाही. मला तर हल्ली कधी असं वाटतं की या लोकांच्या खोटं बोलण्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर आणण्याची इच्छा माझ्यासारख्याला किंवा अन्य काही लोकांना होते. यासाठी या लोकांना कधीतरी धन्यवाद द्यायला हवेत. असो, सत्य सांगण्याची आणि खोट्या लोकांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करण्याची मोहीम आपण सुरूच ठेवू. फक्त त्यासाठी तुमची साथ हवी. तुम्ही आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करायला हवं. नसेल केलं तर आता लगेचच करा. एपिसोड लाईक, शेअर करायला हवेत. इतकंच तुमच्याकडे मागणं आहे, अधिक काहीही नाही. आजच्या भागासाठी नरहर कुरुंदकर लिखित जागर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिखित पंतप्रधान नेहरू आणि माझे मित्र आणि नेहरू चरित्राचे अभ्यासक ॲडव्होकेट राज कुलकर्णी यांनी लिहिलेले काही लेख, या सगळ्यांचा मी आधार घेतलेला आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. बराच मोठा झाला हा एपिसोड, त्यामुळे आता तो अधिक न लांबवता इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच आणखी एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.